पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण शिफ्ट रजिस्टर पाहत होतो. त्याच्यामध्ये पाठीमागच्या लेक्चरला आपण हा जो शिफ्ट रजिस्टर होता त्याच्यामध्ये जे 4 टाइप्स आहेत, हे 4 टाइप्स कोणकोणते होते? त्यातला पहिला जो होता तो होता सिरियल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. दूसरा होता सिरियल इन पैरेलल आउट शिफ्ट रजिस्टर. तीसरा होता पैरेलल इन सीरियल आउट रजिस्टर. आणि चौथा होता पैरेलल इन पैरेलल आउटपुट रजिस्टर. तर हे 4 होते, त्याच्यापैकी हा आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेला आहे, सिरियल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. आज जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे सिरियल इन पैरेलल आउट रजिस्टर. तर आता आपण आज जो पाहतोय तो शिफ्ट रजिस्टर आहे सिरियल इन पैरेलल आउट शिफ्ट रजिस्टर. आता हा जो शिफ्ट रजिस्टर आहे त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो या पद्धतीने होतो, SIPO म्हणून या पद्धतीने याचा शॉर्ट फॉर्म लिहितात, सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. आता ह्याचं लॉजिक कशा पद्धतीने राहतं? हा जो सिरियल इन पॅरलल आउट रजिस्टर असेल, हा जर दाखवायचा झाला तर तो या पद्धतीने दाखवता येतो. हा तुमचा सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर असेल. याचं जे इनपुट असेल हे झालं इनपुट. हे कुठल्या टाईपचं असेल? सिरियल असेल. आणि आउटपुट असेल हे झालं आउटपुट, हे असेल पॅरलल टाईपचं. म्हणजे हा झाला सिरियल इन आणि पॅरलल आउट. पण हे जे आउटपुट पॅरलल ज्यावेळेला दाखवतो त्यावेळेस आपण हे जे आउटपुट असेल ते या पद्धतीनं दाखवतो. म्हणजे जर 4 बीट असेल तर हे आउटपुट या पद्धतीनं राहील आणि हे होईल तुमचं पॅरलल आउट. म्हणजे या ठिकाणी इनपुट जे असेल ते सिरियली दिली जाईल SI, आणि आउटपुट जे असेल ते काय घेतलं जाईल? पॅरलली, म्हणजे पॅरलल आउट. तर हा झाला सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. ही त्याची लॉजिक डायग्रॅम. ॲक्च्युली ब्लॉक डायग्रॅम जी काढली जाते किंवा लॉजिक डायग्रॅम काढली जी जाते ती इतकी छोटी न काढता काय केलं जातं? फ्लिपफ्लॉपच्या साहाय्याने काढली जाते. आणि त्याच्यासाठी आता आपण जे पाहणार आहे ते फ्लिपफ्लॉप्स या पद्धतीनं डी फ्लिपफ्लॉप वापरणार आहे. पण इथं पाठीमागच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं की डी फ्लिपफ्लॉप जो असेल तो रजिस्टरसाठी वापरला जातो, टी फ्लिपफ्लॉप जो आहे तो काउंटरसाठी वापरला जातो. तर तुम्हाला 4 बीट जर शिफ्ट रजिस्टर करायचं असेल तर या ठिकाणी हे 4 फ्लिपफ्लॉप घ्यायचे. प्रत्येक बीटसाठी आपल्याला 1 फ्लिपफ्लॉप लागतो. या पद्धतीनं हे 4 फ्लिपफ्लॉप झाले. हे कुठले फ्लिपफ्लॉप आहेत? डी फ्लिपफ्लॉप आहेत. म्हणजे इथे येईल D3, D2, D1, इथे येईल D0. याचं आउटपुट जे येईल ते येईल Q3, Q2, Q1 आणि इथे येईल Q0. आता इनपुट जे असेल ते आपल्याला सिरियली द्यायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे असेल ते डेटा इन असेल. आता हा डेटा इन जो असेल तो पहिला फ्लिपफ्लॉप जो असेल त्याला काय करायचं? कनेक्ट करायचं. आता हा डेटा या ठिकाणी तुम्ही कनेक्ट केला की त्यानंतर हा जो पहिला फ्लिपफ्लॉप असेल, ॲक्च्युली तो पहिला असेल त्याचं नाव D3 आपण असं म्हटलेलं आहे. D3चं जे आउटपुट असेल D2, हा जो फ्लिपफ्लॉप जो आहे D3 त्याचं जे आउटपुट Q3 आहे ते द्यायचं पुढच्या फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला, डी इनपुटला. याचं आउटपुट जे असेल ते नेक्स्ट फ्लिपफ्लॉप जो असेल त्याच्या इनपुटला द्यायचं. याचं आउटपुट काय करायचं? नेक्स्ट फ्लिपफ्लॉपच्या इनपुटला द्यायचं. आणि ही जी आउटपुट्स आहेत ती काय करा? बाहेर काढून घ्या. म्हणजे इथे येईल Q3,
इथं येईल Q2, इथं येईल Q1 आणि इथं येईल Q0. जिथं कनेक्शन असेल तिथं काय करायचं, डॉट काढायचं. तर ही जे आउटपुट्स असतील हे झाले इनपुट, सिरियल इन म्हणून एकच इनपुट येईल. इथं आउटपुट कसं आहे, पॅरलल आहे, त्यामुळे आउटपुट ही काय येतील, 4 येतील. पण आता हे जे आउटपुट्स असतील ती कधी बदलतील, तुम्ही जे इथं क्लॉक ॲप्लाय केलेलं करणार आहात, मग आपल्याला काय करायचं, या ठिकाणी क्लॉक ॲप्लाय करायचं. हे जे क्लॉक आहे ते या पद्धतीने ॲप्लाय करा. ही क्लॉक आहे पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. आता इथं जिथं कनेक्शन आहे तिथं काय करायचे, या पद्धतीचे डॉट द्यायचे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आणि इथं जे दिलेलं आहे तो आहे क्लॉक सिग्नल. हा क्लॉक सिग्नल असतो एक इथं हे जे क्लॉक असेल ते प्रत्येक डी फ्लिपफ्लॉपला दिले. आणि मी याच्या अगोदर सांगितलं होतं की ज्या वेळेला क्लॉक हे या पद्धतीनं असतं, म्हणजे जर क्लॉक या पद्धतीनं दिलेलं असेल तर हे झालं पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. आणि जर क्लॉक या पद्धतीनं दिलेलं असेल, इथं बबल जर असेल तर हे झालं निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. म्हणजे काय की आउटपुट जे असेल ते क्लॉकच्या या स्टेजला बदलेल, या एजला. आणि निगेटिव्हला काय होतं, क्लॉक इथं निगेटिव्ह आहे तर आउटपुट जे असेल ते काय होईल, इथं बदलेल. म्हणजे जर निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असेल तर हे आउटपुट इथं बदलेल, आणि जर पॉझिटिव्ह एज ट्रिगर असेल तर हे आउटपुट काय होईल, या पॉईंटला बदलेल. इथं आपण काय केलेलं आहे, हे पॉझिटिव्ह एज ट्रिगर घेतलेलं आहे. त्यामुळं Q आउटपुट जे असेल आपलं Q0, Q1, Q2 किंवा Q3 हे कधी बदलतील, क्लॉकच्या पॉझिटिव्हला. ही गोष्ट काय करायची, व्यवस्थित लक्षात ठेवायची. आता याच्यानंतर ही झाली याची लॉजिक डायग्राम. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं की हे आउटपुट कशा पद्धतीनं बदलते ते आपण पाहू. म्हणजे मी काय करतो, या ठिकाणी आपण इथं क्लॉक पल्स घेऊ, त्याच्यानंतर इथं आउटपुट्स घेऊ Q3, Q2, Q1 आणि Q0. आपण इनिशियली काय करू, क्लॉक याच्या अगोदर इनिशियली हे सगळे आउटपुट्स ॲझ्युम करू 0. बरोबर आहे. इनिशियली सगळे काय असतील, 0 असतील. म्हणजे Q0 0 असेल, Q1 0 असेल, Q2 0 असेल, Q3 0 असेल. आणि जर आपल्याला आता या ठिकाणी जे आउटपुट असेल ते जर समजा या पद्धतीनं घ्यायचं असेल, 1 0 1 1 हे आउटपुट घ्यायचं आहे, तर हा जो 1 असतो तो असतो D0, आणि हा जो इकडचा 1 असेल तो काय असेल, D3. म्हणजे हा LSB असतो आणि हा काय असतो, MSB. मग आता काय होईल की ज्या वेळेला हे इनपुट तुम्ही केलं तर पहिल्यांदा कोणतं बीट दिलं जाईल, D0. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा काय येईल, 1 येईल. बरोबर आहे. हे जे 1 असेल ते D3ला येईल, D2ला काय येईल, Q3, D1ला काय येईल, Q2, D0ला काय येईल, Q1. पण हे कधी, क्लॉकच्या पॉझिटिव्ह एजला. त्यामुळे क्लॉकचं ज्या वेळेला पॉझिटिव्ह पहिलं एज येईल त्यावेळेला हा जो D0 असेल तो काय होईल, Q1मध्ये येईल. म्हणजे पहिलं जे हा जो D0 असेल तो इथं येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा 1 इथं आला तर हे जे आउटपुट असेल Q3 ते जाईल D2 इनपुटला, म्हणजे ते कुठं येईल, आउटपुट Q2ला. बरोबर आहे. कारण Q3मध्ये पहिल्यांदा किती होतं, 0 होतं. त्यामुळे हा जो Q3 असेल तो काय जातो, Q2मध्ये जातो. Q2 जे आउटपुट असेल ते जाईल Q1मध्ये, आणि Q1चं आउटपुट काय जाईल, Q0ला. आणि या ठिकाणी हा जो 0 असेल तो काय होईल, आपल्याला बाहेर पडेल. इथला जो 0 असेल, हा जो 0 असेल तो इथून काय होईल,
बाहेर पडेल. म्हणजे एक बीट इन झालं, एक बीट काय झालं, आउट झालं. नेक्स्ट क्लॉक पल्सला काय पुन्हा वनच आहे पहा, म्हणजे इथं वनच येणार. क्लॉकच्या पॉझिटिव्ह एजला हा जो वन असेल तो Q3ला जाईल, म्हणजे इथं वन जाईल. इथं Q3 मग अशी काय होतं तर वन होतं, तो कुठं जाईल, हा जो Q3 असेल तो D2ला जाईल. D2ला म्हणजे ते आउटपुट Q2ला जाईल. म्हणजे हा जो वन असेल तो इथं येईल, हा 0 असेल तो इथं येईल, हा 0 इथं येईल, आणि इथला जो 0 असेल तो काय होईल, बाहेर पडेल. हा जो असेल तो आउट डेटा. तिसऱ्या क्लॉक पल्सला काय होईल, आता तिसरा बीट कोणता आहे, मग अशी वन झालं, आता काय येईल, इथं 0 येईल. हे जर 0 या ठिकाणी दिलं क्लॉकच्या पॉझिटिव्हला, इथं 0 येईल, कारण हे बीट D3 जी असेल, D2 जो असेल तो आतमध्ये येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा जो Q3चा डेटा असेल तो Q2ला जाईल, Q2चा डेटा Q1ला जाईल, Q1चा डेटा Q0ला जाईल, आणि इथला जो 0 असेल, बरोबर आहे, हा जो 0 असेल, हा 0 काय होईल, बाहेर पडेल. म्हणजे इनिशियली जो डेटा असेल तो काय होतो, एक एक बीट काय होतं, बाहेर पडते. त्याच्यानंतर चौथी क्लॉक पल्स. ही जी चौथी क्लॉक पल्स असेल, चौथ्या क्लॉक पल्सला आपल्याला काय करायचं आहे, हा जो D3 बीट आहे या ठिकाणचं, हे D3 बीट ते इथं शिफ्ट करायचं आहे D3मध्ये. म्हणजे इथं D3ला काय येणार आहे, 1 येणार आहे. हा जो 1 असेल तर आउटपुटला येईल, त्यामुळे इथे येईल 1. Q3 म्हणजे इथं जे डेटा होता तो कुठं जाईल, Q3तला डेटा इथं जाईल, Q2तला डेटा जो असेल तो नेक्स्ट ह्याच्यात जाईल, आणि हा जो 1 असेल तो काय इथं येईल, आणि इथला पहिला जो 0 असेल हा तो काय होईल, आउट जाईल. म्हणजे आता काय होते पहा या ठिकाणी, इथं एक थोडं करेक्शन करून घ्या. आपण डेटा जो असेल तो काय करतोय, पॅरलली घेतोय, त्यामुळे हे बीट आपण नाही घेत, आपण सायमल्टेनियसली कोणतं बीट घेतोय, हे बीट घेतोय. म्हणजे पहा ते थोडंसं करेक्शन करून घ्या. इनिशियली सगळे 0 आहेत. ज्यावेळेला पहिली क्लॉक पल्स येईल त्यावेळेला तुमचं या ठिकाणी जे आउटपुट असेल ते किती असेल, 1 0 0 0 हे असेल. Q0 Q1 Q2 आणि Q3 हे चारीच्या चारी आउटपुट्स तुम्हाला काय मिळतील, सायमल्टेनियस मिळतील. म्हणजे डेटा काय केला, हा पहिला 1 तुम्ही काय केलं, इन केलं, हा 1 इथं केला की आउटपुटला जो काय असेल तो या पद्धतीने. नेक्स्ट 1 जर पुन्हा तुम्ही ट्रान्सफर केला तर हे जे आउटपुट कसं होईल, 1 1 0 0. नेक्स्ट 0 ट्रान्सफर केलं तुम्ही, म्हणजे डेटा सिरियली इन करतोय, पण घेताना आउटपुट मात्र आपण काय करतोय, पॅरलली घेतोय. आणि हा 1 इथं इनपुट केला, या पद्धतीने इन केला, तर हे जे डेटा येईल ते 1 1 0 0. म्हणजे इनिशियली सगळे 0 होते, हे इथं आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं, हे पहिल्या क्लॉक पल्सला हे आउटपुट मिळालं, दुसऱ्या क्लॉक पल्सला हे आउटपुट मिळालं, तिसऱ्या क्लॉक पल्सला हे आउटपुट मिळालं, चौथ्या क्लॉक पल्सला हे आउटपुट मिळालं. म्हणजे 4 बीट शिफ्ट करण्यासाठी तुम्हाला किती मिळतात, 4 बीट. म्हणजे 4 बीट हे करण्यासाठी 4 क्लॉक पल्स लागतात. म्हणजे जर या ठिकाणी N बीट तुम्हाला ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला किती लागतात, N क्लॉक पल्स लागतात. हा पॉईंट नीट लक्षात घ्या. डेटा इथं आपण पॅरलली घेतोय, मग अशी मी इथं 1 1 0 0 म्हटलेलो, 0 घेतलेले होते ते सोडून द्या, कारण ते ॲक्च्युली कशासाठी असतं, सिरियल आउटसाठी असतं. पण आपण इथं काय करतोय, पॅरलली आउट घेतोय. त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही एक बीट इन कराल, हा जो डेटा आपण या ठिकाणी इनपुटला ट्रान्सफर करतो, हा डेटा कोणता आहे, आपण डेटा ट्रान्सफर करतोय 1 0 1 1. म्हणजे हा D0 D1 D2 आणि D3. हे ज्यावेळेला आपण ट्रान्सफर करतो त्यावेळेस हे आउटपुट असेल. ज्यावेळेला तुम्ही 1 कराल त्यावेळेला हे आउटपुट असेल. 0 ज्यावेळेस ट्रान्सफर कराल त्यावेळेस आउटपुट असेल, आणि D3 ज्यावेळेस ट्रान्सफर कराल त्यावेळेस हे आउटपुट या पद्धतीने. म्हणजे डेटा इथं तुम्ही 1 बीट बाय 1 करता, बरोबर आहे. पण इथं आउटपुटला मात्र काय होतं, सगळे आउटपुट जे तुम्हाला पॅरलली मिळू शकतात, आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, सिरियल इन पॅरलल आउट. आता हे झालं ट्रूथ टेबल. हे जे आहे याला म्हटलं जातं ट्रूथ टेबल. आता आपल्याला
हे जे ऑपरेशन आहे ते वेव्ह फॉर्मच्या स्वरूपात काय करता येतं, दाखवता येतं. आता हे वेव्ह फॉर्मच्या स्वरूपात कशा पद्धतीनं दाखवायचं पहा. या ठिकाणी काय करू आपण, पहिल्यांदा क्लॉक पल्स दाखवू. मी क्लॉक पल्स थोडी वेगळ्या कलरने दाखवतो. इथं क्लॉक पल्स दाखवली. तर ह्या ज्या क्लॉक पल्स असतील ते या पद्धतीने येतील. 1 2 3 4 4 क्लॉक पल्स घ्या, कारण आपण काय करणार आहे, 4 बीट ट्रान्सफर करणार आहोत. आणि याच्यामध्ये काय करायचं, ह्या ज्या क्लॉक पल्स असतील, आपण कोणत्या पद्धतीचं या ठिकाणी ट्रिगर वापरतोय, पॉझिटिव्ह एज ट्रिगर. त्यामुळं क्लॉकची ही जी पॉझिटिव्ह एज आहे ती काय करायची, मार्क करून घ्यायची. म्हणजे आउटपुट जे असेल Q0 Q1 Q2 Q3 हे कुठं बदलतील, ह्या ॲरोला बदलतील. मग आता हे आउटपुट आपण पहिल्यांदा घेऊ Q3 Q2 Q1 आणि Q0. आता पहा, इनिशियली क्लॉक यायच्या अगोदर हे सगळे 0 आहेत, त्यामुळे सगळे काय करा, 0 दाखवा. कुठपर्यंत, या क्लॉक येईपर्यंत. पहिल्या क्लॉकला काय झालेलं, Q3 1 होतो, म्हणजे पहिल्या क्लॉकला Q3 काय झाला, 1 झाला. इथपर्यंत पुढच्या क्लॉकपर्यंत, बरोबर आहे. Q3 1 आहे. त्यानंतर Q2 0 आहे, त्याच्यात बदल नाही, तर तो Q2 आहे तसाच राहील, Q1 आहे तसाच राहील आणि Q0 आहे तसाच राहील. म्हणजे याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आता पुढच्या क्लॉक पल्सला, नेक्स्ट क्लॉक पल्सला काय होतंय, Q3 1 होतोय, Q2 1 होतोय. Q3 हा 1 होता, तो तसाच 1 राहील पुढच्या क्लॉकपर्यंत. Q2 मात्र, Q2 इथं 0 होता, बरोबर आहे, पहिल्या क्लॉक पल्सला. पण आता तो काय होतोय, 1 होतोय. त्यामुळे हा जो असेल तो काय होईल, 1 होईल पुढच्या क्लॉक पल्सपर्यंत. त्याच्यानंतर Q1 जो आहे तो 0 आहे, म्हणजे Q1 0च राहील आणि Q0 जो आहे तो काय होईल, 0च राहील. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणजे पहिल्या क्लॉक पल्सला ही सिच्युएशन, नेक्स्ट क्लॉक पल्सला काय झाली, ही सिच्युएशन झाली. आता थर्ड क्लॉक पल्स. थर्ड क्लॉक पल्समध्ये काय घेतलेलं आहे, हे मी पुसून टाकतो म्हणजे लक्षात येईल. थर्ड क्लॉक पल्सला काय, Q3 0 आहे, म्हणजे हा 1 होता तो काय होईल, 0 होईल. कुठं, पुढच्या क्लॉक पल्स. Q2 जो असेल तो काय 1 आहे, म्हणजे Q2 जो असेल तो 1चा 1च राहिला. Q1 काय होईल, 1 होईल. आता Q1 जो असेल तो काय होईल, 1 होईल आणि कुठपर्यंत, पुढच्या क्लॉकच्या पॉझिटिव्हपर्यंत. आणि Q0 जो आहे तो काय राहील, 0च राहील. म्हणजे त्याच्यात काही बदल होणार नाही. नेक्स्ट क्लॉक पल्सला, म्हणजे ह्या चौथ्या क्लॉक पल्सला Q3 1 होईल, म्हणजे हा जो 0 झालेला होता तो पुन्हा काय होईल, 1 होईल. Q2 0 होईल, म्हणजे हा जो 1 होता तो पुन्हा काय होईल, 0 होईल नेक्स्ट क्लॉकपर्यंत. Q1 काय राहील, 1 राहील. हा 1 आहे तो तसाच राहील. आणि Q0 काय झालेलं आहे, 1 झालेलं आहे. हा 0 होता तो या ठिकाणी काय होईल, पॉझिटिव्हला 1 होईल. म्हणजे तुम्ही जर वेव्हफॉर्म पाहिले तर वेव्हफॉर्म जे ते आपण कशावरून लिहिले, या ट्रूथ टेबलवरून लिहिले. ट्रूथ टेबल कशावरून लिहिलं, ही जी लॉजिक डायग्रॅम आहे, ह्या डी फ्लिप फ्लॉपचं जे वर्किंग असतं त्याच्यावरून आपण काय केलं, ही ट्रूथ टेबल तयार केलं. ट्रूथ टेबलवरून काय केलं, हे जे वेव्हफॉर्म आहेत ते ड्रॉ केलं. आता ते पाहू शकतो आपण की ही जर पहिली क्लॉक पल्स असेल, ही दुसरी क्लॉक पल्स, तिसरी क्लॉक पल्स आणि चौथी क्लॉक पल्स. तर पहिल्याला काय येतं, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर Q3 1 आहे, हे 0, हे 0, हे 0. म्हणजे या ठिकाणी कसं येते पहा, 1 0 0 0, म्हणजे 1 0 0 0, म्हणजे ही स्टेट झाली. पुढच्या याला काय ते 1 1 0 0, 1 1 0 0, म्हणजे ही स्टेट येते. नंतर 0 1 1 0, 0 1 1 0. लो लेवल म्हटलं की 0 घ्यायचं, हाय लेवल म्हटलं की 1 घ्यायचं. नंतर येते 1 0 1 1, 1 0 1 1, ही चौथी स्टेप. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर काय करतो आपण, प्रत्येक क्लॉक पल्सला एक एक बीट काय करतोय, स्टोअर करतो. पहिल्यांदा काय केलं, 1, नंतर 1, नंतर 0 आणि नंतर 1, म्हणजे 1 1 0 आणि 1. डेटा आपण काय केला, सिरियली इन केला, पण तो पॅरलली एकाच वेळेला आपल्याला हे सगळे आउटपुट आहे, Q1 Q2 Q3 आणि
सॉरी Q0 1 Q2 Q3 म्हणजे डेटा जरी सिरियल इन केला तरी तो काय होतो आपल्याला पॅरलली आउट घेता येतो. आणि म्हणून हा जो शिफ्ट रजिस्टर आहे त्याला म्हटलेलं आहे सिरियल इन पॅरलल आउट रजिस्टर. तर इथं एक लक्षात ठेवायचं की इनपुट काय केलं जातं सिरियली घेतलं जातं आणि आउटपुट काय घेतलं जातं पॅरलली. त्यामुळे याला एक इनपुट असेल आणि हे 4 आउटपुट असेल. जर 4 बिट्स असेल, 8 बिट्स असेल तर 8 आउटपुट्स असतील, इनपुट मात्र एकच असेल. लॉजिक डायग्राम परीक्षेमध्ये लॉजिक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करावी लागेल, ट्रूथ टेबल लिहावं लागेल आणि त्याच्यावरून हे जे असतील ते वेव फॉर्म्स काय करावे लागतील ड्रॉ करावे लागतील. तर हे झालं सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. आता याच्यानंतर याच्या पुढचा जो रजिस्टर आहे तो रजिस्टर आहे पॅरलल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. पुढचा जो आहे तो आहे पॅरलल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. पॅरलल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. शिफ्ट रजिस्टर याला म्हटलं जातं PIPO पॅरलल इन पॅरलल आउट. तर हा जो शिफ्ट रजिस्टर आहे त्याला शिफ्ट रजिस्टर असं म्हटलं जातं किंवा आणखी म्हटलं जातं इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टोरेज रजिस्टर किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बफर रजिस्टर. म्हणजे त्याचं दुसरं नाव आहे स्टोरेज रजिस्टर किंवा बफर रजिस्टर. आता बफर कशासाठी वापरलं जातं तर बफर हा बफरचा सिम्बॉल जो आहे तो या पद्धतीनं असतो. हा बफरचा सिम्बॉल आहे. बफरला काय असतं इनपुट दिलेलं असतं, या ठिकाणी जे आउटपुट असतं बरोबर आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एखादं सर्किट बफर म्हणून वापरता त्याबरोबर समजा हे आउटपुट वाय घेतलं आणि इनपुट आपण ई घेतलं तर जनरल इक्वेशन काय येतं वाय इज इक्वल टू ई. याचा अर्थ आउटपुट इज इक्वल टू द इनपुट. म्हणजे जे आउटपुट असेल इनपुट असेल तेच काय होतं आउटपुटला येतं. तर इथं ज्यावेळेला तुम्ही बफर घेता त्यावेळेला हे जे वाय इज इक्वल टू काय असणार आहे ई म्हणजे आउटपुट जे असेल इट इज इक्वल टू इनपुट ई. आणि म्हणून काय म्हटलं जातं इथं काय असतं या पॅरलल इन पॅरलल आउटमध्ये जे इनपुटला असेल तेच आउटपुटला येतं बरोबर आहे. पण कधी क्लॉकचं पॉझिटिव्ह एज असेल किंवा निगेटिव्ह एज असेल त्यावेळेला म्हणजे क्लॉक असेल त्याच वेळेला काय होतं हे जे इनपुट असेल ते आउटपुटला ट्रान्सफर केलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं बफर रजिस्टर. आणि डेटा इनपुटचा डेटा आउटपुटला स्टोअर केला जातो म्हणून त्याला स्टोरेज रजिस्टर असंही म्हटलं जातं. आता हे जे पॅरलल इन पॅरलल आउटमध्ये काय केलं जातं पहा. आता आपण जो पाहतोय तो पॅरलल इन पॅरलल आउट. आता याच्यामध्ये डायग्राम जर काढायची झाली तुम्हाला तर शॉर्टमध्ये याची डायग्राम अशी येईल. हे झालं पॅरलल इन पॅरलल आउट. इनपुट पॅरलल आहेत त्यामुळं 4 लाईन्स घ्या 4 बीटसाठी. हे झाली
इनपुट हे कसे आहेत पॅरलल, हे झाले आउटपुट, हे आउटपुटसुद्धा कसे आहेत पॅरलल आहेत. म्हणजे इथं इनपुट पॅरलल आहे, आउटपुटसुद्धा पॅरलल आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे पॅरलल इन पॅरलल आउट. आणि इथं आपल्याला काय करावं लागतं, इथे क्लॉक द्यावं लागतं, कारण क्लॉकशिवाय हे वर्क होत नाही, कारण क्लॉकच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एजला काय होतं, हे इनपुट काय केलं जातं आउटपुटला ट्रान्सफर केलं जातं. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यात ह्याची लॉजिक डायग्राम काढू. लॉजिक डायग्राममध्ये आपण 4 बीट घेतो आहे आणि 4 बीटसाठी काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी 4 फ्लिप फ्लॉप घेतले. पहिला, दुसरा येईल, तिसरा आणि हा चौथा. इथे येईल D3, D2, D1, D0. याचं आउटपुट येईल Q3, Q2, Q1 आणि Q0. आता आपल्याला इनपुट्स पॅरलल घ्यायचे, त्यामुळे हे D3 इनपुट इथं दाखवा, हे D2 इनपुट काय करायचं इथं दाखवायचं, हे D1 इथं दाखवा आणि D0 इथं दाखवा. तर हे D0, D1, D2, D3 हे इनपुट्स पॅरलली घेतलेले आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला क्लॉक घ्यायचं, क्लॉक जे असेल ते आपण काय करतो आहे पॉझिटिव्ह एज ट्रिगर म्हणून काय केलेलं आहे क्लॉक असं दाखवलेलं आहे. आणि प्रत्येकाचं क्लॉक जे असेल ते सायमल्टेनियस अप्लाय करा. हे जे क्लॉक असेल ते इथं कनेक्ट करा, हे क्लॉक इथं कनेक्ट करा, हे जे क्लॉक असेल ते इथं कनेक्ट करा आणि इथं काय करा क्लॉक अप्लाय करा. आपण काय घेतो पॅरलल इनपुट पॅरलल आउटपुट. हे क्लॉक अप्लाय केलं पॉझिटिव्ह एज ट्रिगर. इनपुट्स कसे आहेत पॅरलल आहे D0, D1, D2 आणि D3. आता ह्याचे आउटपुट जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत पॅरलली घ्यायचे आहेत, त्यामुळे हे काय करा सेपरेटली बाहेर काढून घ्या. म्हणजे हा जो Q3 असेल तो इथं घ्या, हा जो Q2 असेल तो इथं घ्या, हा Q1 जो असेल तो इथं घ्या आणि Q0 जो आहे तो इथं घ्या. ठीक आहे. आता हे जर या पद्धतीने घेतलं तर आता इनपुट्स कसे झाले पॅरलल झाले, आउटपुट्स कसे झाले पॅरलल. त्यामुळं हे जे इनपुट असेल हे जर आउटपुटला जर ट्रान्सफर करायचं झालं तर या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला क्लॉक पल्स द्यावी लागणार आहे. आता इथं काय होतं पहा, एक एक्झाम्पल जर आपण घेतलं आणि आपल्याला इनपुट जर ट्रान्सफर करायचं असेल 1101 म्हणजे आपल्याला ट्रान्सफर कोणतं करायचं आहे 1101 म्हणजे हा जो 1 असेल तो काय येईल D0 येईल, हा काय येईल D3 येईल. म्हणजे इथं 1, इथं 0, इथं 1 आणि इथं 1 हा जो डेटा असेल तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही वेवफॉर्म ड्रॉ करायचे झाले, वेवफॉर्म जर तुम्ही ड्रॉ केले तर या ठिकाणी आपल्याला इथं क्लॉक पल्स घेऊ, ही क्लॉक पल्स आहे आणि इथंचं पॉझिटिव्ह एज आहे. इथं आउटपुट्स कोणते घ्यायचे Q3, Q2, Q1 आणि Q0. इनिशियली हे सगळे काय घेतले तर ॲझ्युम करायचे 0, म्हणजे हे सगळे आउटपुट्स काय आहेत इनिशियली 0 आहेत. ज्या वेळेला क्लॉकचं पॉझिटिव्ह येईल त्यावेळेला काय केलं जातं, हा जो D3चा डेटा असेल तो काय केला जातो Q3ला घेतला जातो. म्हणजे D3 किती 1, त्यामुळे Q3 किती होईल 1, म्हणजे हा जो 0 आहे तो काय झाला 1 झाला. Q2 म्हणजे असतो D2, म्हणजे D2चं जे इनपुट असेल ते D2ला किती आहे 1, त्यामुळे हा जो Q2 असेल तो सुद्धा काय होईल 1 होईल. नंतर इथं 0 आहे, हे 0 असल्यामुळं Q1 जो असेल तो काय होईल 0च राहील. आणि इथं D0ला 1 आहे, त्यामुळं क्लॉकच्या पॉझिटिव्हला हा 0 जो असेल तो काय होईल 1 होईल. म्हणजे या ठिकाणी हे जे आउटपुट होईल क्लॉकच्या पहिल्या याला इनिशियली ज्या वेळेला क्लॉक आपण इथं घेतलं, इथं Q0, Q1, Q2 आणि Q3 इनिशियली काय घेतलं क्लॉक इनिशियली म्हणतोय मी मुद्दाम, हे सगळे 0 आहेत. आणि फर्स्ट क्लॉक पल्सला काय होणार आहे Q3, हा जो Q3 असेल तो 1 होईल, Q2 1 होईल, Q0 0 होईल आणि Q0
1 होईल. म्हणजे हे जे असेल ते येईल 1 1 0 1. आता पहा, जो डेटा होता कोणता, हा डेटा आपल्याला ट्रान्सफर करायचा होता 1 1 0 1. एकाच क्लॉक पल्समध्ये तो काय झाला, आउटपुटला मिळाला. म्हणजे इथं आपण डेटा कसा इन केला, पॅरलली, म्हणून PI. डेटा आउट कसा घेतोय, एकाच वेळेला ही Q0 Q1 Q2 आणि Q3 घेतोय, म्हणून डेटा कसा घेतला आपण, पॅरलल आउट घेतला. आता डेटा आपण पॅरलली इन करतोय, पॅरलली आउट कलेक्ट करतोय, आणि म्हणून हा जो शिफ्ट रजिस्टर आहे त्याला काय म्हणतात, पॅरलल इन पॅरलल आउट रजिस्टर. इथं आपल्याला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी फक्त एक क्लॉक पल्स लागते. 1 क्लॉक पल्स इज नीडेड फॉर द डेटा ट्रान्समिशन किंवा टू स्टोअर द डेटा. म्हणून टोटल प्रोसेसिंग टाईम जो असेल तो काय असेल, फक्त एक क्लॉक पल्स असेल इथं. हा याचा फायदा आहे. PI PO डेटा तुम्हाला जर ट्रान्सफर करायचा झाला, हा 1 1 0 1 आउटपुटला, इथं काय येईल 1 1, इथं काय येईल 0 आणि इथं काय येईल 1. तर हा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला फक्त एका क्लॉकची आवश्यकता लागते. तर हा झाला पुढचा शिफ्ट रजिस्टर PI PO. म्हणजे आतापर्यंत आपण कोणकोणते शिफ्ट रजिस्टर पाहिलेत ते पहा. आपण पहिल्यांदा पाहिला होता सिरियल इन सिरियल आउट, दुसरा पाहिला होता सिरियल इन पॅरलल आउट, तिसरा आत्ता आपण पाहिलेलं आहे पॅरलल इन पॅरलल आउट. हे आपले 3 झालेले आहेत. आता चौथा जो आहे तो आहे पॅरलल इन सिरियल आउट. तो मात्र आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. आज इथंच थांबू. शिफ्ट रजिस्टर जो असेल अत्यंत इझी टॉपिक आहे हा. फक्त त्यांना बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. तर आज इथं थांबू. नेक्स्ट शिफ्ट रजिस्टर जो आहे पॅरलल इन सिरियल आउट, हा आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.